नमस्कार विद्यार्थी मित्र, मी अंजली चांदे, सायकोलॉजिस्ट कॉन्सोल आपलं सगळ्यांचं स्वागत करते. सायकोविद्या या आपल्या YouTube चॅनल. आज इयत्ता 11 प्रकरण पहिले याचा पार्ट 2 बघणार. मागच्या पार्ट मध्ये आपण ही माहिती बघितली. या पार्ट मध्ये आपण बघणार आहे वर्तन म्हणजे काय आणि बोधात्मकतेचा अभ्यास. तर चला सुरू करूया. वर्तन म्हणजे काय? जॉन बी वॉटसन 1878 ते 1958 हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. वर्तनवाद त्यांनी प्रस्थापित केला. प्राणी, वर्तन, बाल संगोपन, जाहिरात या क्षेत्रात त्यांचे संशोधन होते. यांनी उद्दीपक जीव प्रतीक म्हणजे SOR, S म्हणजे स्टिम्युलस, O म्हणजे ऑर्गॅनिझम, R म्हणजे रिस्पॉन्स याचे पारू म्हणजे मॉडेल हे सांगितले. जॉन वॅटसन यांनी केलेली वर्तनाची व्याख्या म्हणजे वर्तन हे व्यक्ती किंवा प्राण्याने केलेली कोणतीही गोष्ट ज्याचे निरीक्षण करता येते, त्याची नोंद करता येते आणि ज्याचा अभ्यास करता येते. यात SOR मध्ये S हा उद्दीपकाचे प्रतिनिधित्व करतो. S म्हणजे उद्दीपक, O जीवाचे प्रतिनिधित्व करतो आणि R हे प्रतिक्रियांचे प्रतिनिधित्व करतो. आपण म्हणजे म्हणू शकतो वर्तन म्हणजे मानवाने विविध उद्दीपकांना अनुसरून केलेली प्रतिक्रिया. ठीक आहे. S उद्दीपक, O ऑर्गॅनिझम, R रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. दोन प्रकारचे उद्दीपक असतात. एक बाह्य उद्दीपक, एक आंतरिक. दृश्य, आवाज, वास, स्पर्श इत्यादी मनातील भावना हे आंतरिक उद्दीपक झाले. विचार, भूक लागणे हे सगळे आंतरिक उद्दीपक झाले. यांना एक जीव कशा प्रकारे प्रतिक्रिया देतो या उद्दीपकांना ते म्हणजे वर्तन होय. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता एक आपण उदाहरण बघू. उद्दीपक एकच आहे परंतु प्रत्येक व्यक्तीच्या प्रतिक्रिया मात्र वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे. समजा वर्गात शिक्षकांनी एक प्रश्न विचारला. वर्गात आहेत रोहन, सानिका, सचिन, सौरभ. रोहन उत्तर देतो, सानिका शांत बसते, सचिन दुर्लक्ष करतो कोणता प्रश्न, सौरभ उत्तर आठवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे उद्दीपक एकच आहे. शिक्षकांनी प्रश्न विचारला. प्रश्न विचारणे हे वेगवेगळे ऑर्गॅनिझम जीव आहे. ठीक आहे. त्यांनी या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिलेल्या. म्हणजे उद्दीपक ही कोणतीही अशी घटना किंवा परिस्थिती जिला प्रतिक्रिया मिळू शकते. उद्दीपक हा आंतरिक असू शकतो किंवा बाह्य. जीव हा मानव किंवा प्राणीही असू शकतो जो कोणत्याही उद्दीपकाला प्रतिक्रिया देतो. आता ज्या प्रकारे उद्दीपक हे बाह्य उद्दीपक असतात किंवा आंतरिक उद्दीपक असतात त्याच प्रकारे वर्तनाचे अंतर्गत आणि बाह्य वर्तन असे दोन प्रकार आहेत. बाह्य वर्तन म्हणजे चालणे, बोलणे, खेळणे, नृत्य करणे, गाणे गाणे, भांडणे, ज्या गोष्टी आपण बाहेरून एखाद्या जीवाच्या ज्या प्रतिक्रिया आहे आपण बाहेरून त्यांना निरीक्षण करू शकतो की त्यांनी कोणती प्रतिक्रिया दिली ही आपण डोळ्यांनी बघू शकतो. ते असतात बाह्य वर्तन. तसेच अंतर्गत वर्तनात मानसिक प्रक्रिया आहेत. जसे भावना, एखाद्याचे विचार आठवणे. मागच्या उदाहरणात आपण बघितलं होतं की शिक्षकाने प्रश्न विचारल्यावर एक विद्यार्थी ते आठवण्याचा प्रयत्न करतो. ही त्याची अंतर्गत वर्तनाचा उदाहरण झालं. आंतरिक मानसिक क्रिया झाली. विचार करणे, आठवणे, एखादी भावना निर्माण होणे ह्या आंतरिक वर्तनात येतात. या गोष्टींचे आपण डायरेक्ट निरीक्षण करू शकत नाही. ह्या गोष्टी आपण डायरेक्ट ऑब्झर्व करू शकत नाही. व्यक्ती ज्या रीतीने समस्यांना, घटनांना प्रतिक्रिया देते यामधून त्याचे मापन होऊ शकते. अनेक सायकोलॉजिकल टेस्ट असतात त्यानुसार आपण त्यांचे मापन करू शकतो. आता बघूया बोधात्मकतेचा अभ्यास. साधारण 1950 ते 60च्या दशकात मानसशास्त्राचा अभ्यासाचा दृष्टिकोन, त्याचा जो केंद्रबिंदू आहे हा वर्तनाकडून बोधात्मकतेकडे सरकला. बोधात्मकते म्हणजे ज्या गोष्टीला आपण कॉग्निटिव्ह म्हणतो. बोधात्मक म्हणजे आपण काय विचार करतो, आपल्या काय भावना आहेत, आपल्या काय मानसिक प्रक्रिया आहे यांचा अभ्यास म्हणजे बोधात्मकतेचा अभ्यास. मानसशास्त्रज्ञांना संवेदन, विचार, स्मरण इत्यादी व इतर उच्च दर्जाच्या मानसिक प्रक्रियांमध्ये रस वाटू लागला. बोधात्मक मानसशास्त्र कोणती मानसिक प्रक्रिया, कोणती प्रतिक्रिया निर्माण करू शकते याचा विचार करू लागला. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनात कोणती प्रोसेस चालेल की त्याच्यामुळे तो कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देतो, कशा प्रकारचा रिस्पॉन्स देतो, की असं काय विचार करतो की या प्रकारचा तो व्यक्ती जीव रिस्पॉन्स करतो याचा अभ्यास मानसशास्त्र जास्तीत जास्त करू लागला. आपण बघितलं
आपलं वर्तन म्हणजे काय आणि बोधात्मकतेचा अभ्यास. आता आपण पुढच्या भागात बघूया मानसशास्त्र, भारतीय दृष्टिकोन आणि मानसशास्त्राची ध्येय. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.